नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप खास होणार आहे तुमच्यासाठी। कारण मित्रांनो, तुम्हीच म्हणत असतात की माझ्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाहीत, माझ्या ह्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाहीत, त्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाहीत आणि तुम्ही रडत बसता। तर मित्रांनो, याचं कारण म्हणजे एकच आहे, तुम्ही यूट्यूबने दिलेल्या फीचरचा तुमच्या व्हिडिओवरती यूज करत नाहीत किंवा यूट्यूबनेच आपल्याला जे ऑप्शन दिलं आहे त्याचा तुम्ही पुरेपूरपणे वापर करत नाही। म्हणूनच मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हा खास होणार आहे। कारण मित्रांनो, यूट्यूबच्या सेटिंग वापरून यूट्यूबच्याच सेटिंगचा आधार घेऊन आपण आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज आणणार आहोत। तर मित्रांनो, ते व्ह्यूज कशा पद्धतीने आणायचे, आजचा हा आपला व्हिडिओ आहे। कारण मित्रांनो, तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती कोणत्याही प्रकारची एंड स्क्रीन लावत नाहीत किंवा मित्रांनो आपल्याला आय बटनचं ऑप्शन दिलेलं आहे ते तुम्ही यूज करत नाहीत। म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एंड स्क्रीनबाबत बनवलेला आहे किंवा एंड स्क्रीनवरती बनवलेला आहे। म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि एंड स्क्रीन कशा पद्धतीने लावायची याबद्दलची माहिती किंवा याबद्दलचा व्हिडिओ सर्व जाणून घ्या। चला तर मग मित्रांनो, जराही वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। ओके, तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला पहिलं काम करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये मित्रांनो यूट्यूब स्टुडिओ सर्च करायचे आहे। त्यानंतर आपण या 3 डॉटवर क्लिक करून आपली स्क्रीन डेस्कटॉप साईज करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची आपली स्क्रीन दिसेल। त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचे आहे। ओके, नंतर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला यूट्यूब स्टुडिओचा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल। थोडं आपण मोठं करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे बरेचसे ऑप्शन दिसतात त्यामध्ये कंटेंटवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जे व्हिडिओ यूट्यूबवर पब्लिश केलेले आहेत ते आपल्याला बघायला मिळतील। तर मित्रांनो, आता तर खरी सुरुवात होते ती आपल्याला व्हिडिओवरती एंड स्क्रीन लावण्याची। त्यासाठी आपल्याला ज्या व्हिडिओवर एंड स्क्रीन लावायचे आहे त्या सिलेक्ट करायचे आहे। एक्झाम्पल, आपण हाच व्हिडिओ घेऊयात। ओके, नंतर मित्रांनो, पुढील अशा पद्धतीने पेज ओपन होईल। ओके, आपण थोडं झूम करून घेऊयात, बाजूला घेऊयात। तर बघू शकता मित्रांनो, या बाजूला आपल्याला बरेचसे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत। आपण आपला व्हिडिओ पब्लिश करू शकतो, सबटायटल लिहू शकतो, एंड स्क्रीन लावू शकतो, आय कार्डसुद्धा ॲड करू शकतो। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला शिकायचं आहे एंड स्क्रीन कशा पद्धतीने ॲड करू शकतो। तर आपण एंड स्क्रीनवर क्लिक करूयात। ओके, तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता एंड स्क्रीन लावण्यासाठी आपल्याला बरेचसे ऑप्शन भेटतात। या ठिकाणी तुम्ही एक व्हिडिओ एक सबस्क्रायबर बटन लावू शकता किंवा 2 व्हिडिओ आणि 1 सबस्क्राईब बटन ॲड करू शकता। ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी आपण एक व्हिडिओ आणि 1 सबस्क्रायबर घेऊयात। ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण एक व्हिडिओ आणि 1 सबस्क्रायबर ॲड करू शकतो। तर मित्रांनो, सबस्क्राईब बटन हे अगोदरच ॲड झालेले असते। ओके, तर आपल्याला फक्त आता एक व्हिडिओ या ठिकाणी ॲड करायचे आहे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पहिला आहे मोस्ट रिसेंट अपलोड व्हिडिओ, म्हणजेच तुम्ही आता अपलोड केलेला व्हिडिओ ॲड करू शकता। आणि दुसरा आहे बेस्ट फॉर व्ह्यूअर्स, म्हणजे तुमच्या ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले आहेत असा व्हिडिओ तुम्ही किंवा स्वतः यूट्यूब ॲड करेल। आणि तिसरा आहे चॉईस स्पेसिफिक व्हिडिओ, म्हणजेच तुम्ही स्वतः तुमचा व्हिडिओ निवडलेला किंवा तुम्ही सजेस्ट केलेला व्हिडिओ ॲड करू शकता। माझ्या तर मते हे तिसरं ऑप्शन एकदम बेस्ट आहे। तर मित्रांनो, आपण यावर जाऊन आपण एक स्पेसिफिक व्हिडिओ ॲड करूयात। ओके, तर मग मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ॲड करूयात। बघू शकता आपला एक व्हिडिओ आणि 1 सबस्क्रायबर बटन ॲड झालेले आहेत। ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीची प्रोसेस फॉलो करून किंवा हा व्हिडिओ बघून तुम्हीही 1 सबस्क्रायबर बटन आणि 1 व्हिडिओ तुमचा एंड स्क्रीन लावू शकता। मित्रांनो, या एंड स्क्रीनमुळे आपल्याला भरपूर व्ह्यूज भेटणार आहेत। ओके, तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट्समध्ये एक कमेंट्स करून नक्की सांगा। चला तर मग मित्रांनो, भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू।